पाटबंधारा तारकर्लीला बरोबर त्यावर कुठली कारवाई केली जाईल? पार्थ पवारांचं नाव त्याच्यात कुणी नाही असं त्यांचं म्हणणं आहे. एखाद्या ठिकाणी चोरी झाली, चोरीचा माल रिकव्हर केला, चोरावरचा आरोप किंवा गुन्हा रद्द होतो, एवढंच राज्य सरकारने किंवा गृह मंत्रालयाने. सिंपल माझा प्रश्न आहे की एखाद्याने चोरी केली, चोरीचा सगळा ऐवज पोलिसांनी जप्त केला, जप्त केल्यानंतर चोरीचा गुन्हा रद्द होतो, हा माझा साधा प्रश्न आहे. कारण असं व्यवहार रद्द केला म्हणून हा प्रश्न सुटणार नाही. या प्रश्नात पार्थ पवारांचं नाव का नाही त्याला कारण दिलं जातं. तो सही करायला सही कंपनी येते, कंपनीवर गुन्हा दाखल करा. 99% शेअर पार्थ पवारांचे, 1% शेअर पाटीलाचा आहे. 1% शेअर करणाऱ्या ज्याचा आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, ज्याचा 99% त्या कंपनी शेअर आहे त्याच्यावर गुन्हा दाखल. मग या कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा. मग या कंपनीकडे 300 कोटी रुपये कुठून आले त्याची चौकशी झाली पाहिजे. जी सरकारी जमीन आहे, ही सरकारी जमीन कशी विकली गेली? इथं तुम्ही 1 गुंठा जमीन, आता मध्ये तो कोणता कायदा लागू केला होता, कोणता कायदा होता तो कोणता कायदा होता की गुंठाभर जमीन सुद्धा विकता येत नव्हती. यांनी सरकारी जमीनच विकली 40 एकर, ती पुण्यातली कोरेगाव पार्क मध्ये. आणि मग हे कसं होऊ शकतं? म्हणजे हे सरकार, मोदींचं सरकार म्हणत होतं ना खाऊंगा ना खाणे होतं. इथं काय प्रकार? समजा हे उघड नसतं झालं तर पचवली असती काय? पार्थ पवार मालक झाला, त्या पाटलाला दिली असती 1% वाले त्यांनी जमीन. 99 म्हणला असं 99% माझा शेअर आहे, 40 एकर पैकी 99% शेअर माझा आहे, माझी आहे. त्यामुळं राज्य सरकार लफवाछपवी करतंय, बनवाबनवी करतंय, फसवेगिरी करतंय. आणि याच्यात पार्थ पवारावर कारवाई झाली पाहिजे. अजितदादांनी याच्यात राजीनामा दिला पाहिजे. अजितदादांनी याच्यात राजीनामा देण्याची आवश्यकता आहे. कारण हे सरकार नाही तर मग देवेंद्र फडणवीस फार साधन सुचितेच्या गोष्टी करतात. भारतीय जनता पार्टीचे लोक तिथं 40 एकर जमीन, ते पुण्यातल्या कोरेगाव पार्क मध्ये, ज्याचा व्हॅल्युएशन 1800 कोटी रुपये आहे, 500 रुपयामध्ये याचा व्यवहार होतो. याची सगळी चौकशी झाली पाहिजे, पार्थ पवार कारवाई झाली पाहिजे. अजितदादा महसूल विभागाची एक समिती स्थापन झाली, ते म्हणतात की महिन्याभरात तो अहवाल येईल आणि त्यामध्ये काही नावं. मला असं वाटतं उघड सगळ्या गोष्टी आहेत. चौकशी, नावं येईल, मान्य सगळ्या गोष्टी. याच्यात वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, महसूल आहे, वेगवेगळे डिपार्टमेंट याच्यामध्ये. एकटा महसूल नाही, ईडीनं चौकशी केली पाहिजे ना. एकनाथ खडसेंनी याच पुण्यामध्ये MIDCच्या जमीन कमी किमतीने घेतली होती. याच देवेंद्र फडणवीसांनी जोटी कमिटी नेमली होती. एकनाथ खडसेंना राजीनामा द्यायला लावला होता त्यांनी, अजूनही त्याची चौकशी चालू आहे. मग अजितदादाला वेगळा न्याय का? पार्थ पवाराला वेगळा न्याय का? जो एकनाथ खडसेंना लावला तोच लावला पाहिजे. तशाच पद्धतीने चौकशी झाली पाहिजे. मी जर मला चोरीचा माल पकडलेला वापस पोलिसाला नेऊन देतो, गुन्हा रद्द होत नाही. साध्या भाषेत सांगायचं तर त्याच्यामुळे महसूल खातं कुठंतरी अजितदादाला वाचवतंय, ज्याला कुबड्या म्हणता येईल, कुबड्या. कारण या सरकारची ही सवय आहे की कुबड्यांना बदनाम करायचं. उद्धवजी ठाकरे साहेबांनी सगळ्या ठिकाणी बोलले, कुबड्यांना बदनाम करायचं आणि स्वतःच्या कानाखाली ठेवायचं. असा हा मला वाटतं बावनकुळेंचा किंवा महसूल खात्याचा असेल. मग हे नियम सगळ्यांना लावा ना, असेच नियम सगळ्यांना लावा, गावोगाव लावा ना. जे नियम पार्थ पवाराला लागू होतात ते नियम सगळ्यांना लावले पाहिजे. अजित पवार एकही पैशाचा व्यवहार झाला नाही असं त्यांचं मत आहे. एकही पैशाचा व्यवहार झाला नाही, एकही पैशाचा व्यवहार झाला नाही. 40 एकर जमीन कोण आजच्या काळामध्ये कोरेगाव पार्क मधली एखाद्या कंपनीला देतो एकही पैसा न घेता? आम्हाला 40 गुंठेच द्यावी. मग 40 गुंठेच द्यावे आम्हाला. म्हणजे एखाद्या संस्थेला आम्ही मागतो, तुम्हाला 40 एकर जमीन एकही पैशाचा व्यवहार न होता मिळते कोरेगाव पार्कची. हे आणखी मोठं आश्चर्य आहे. जगाचे 7-8 आश्चर्य त्यातलं एक आणखी 9 आश्चर्य आहे. मला वाटतं ॲडिशन केलं पाहिजे. एकही रुपया खर्च न करता कोरेगाव पार्कची 40 एकर जमीन मिळते तर मला वाटतं जगातलं आश्चर्य. अजितदादा असं देखील म्हणतात की हा व्यवहार होत असताना मला काहीच माहिती नाही आणि आताही सांगतोय की अधिकाऱ्यांना देखील त्यांनी दम दिलाय. असं कोणताही गैरव्यवहार होत असतील तर ते करू नका, मग ते कोणीही असले, माझ्या कुटुंबातलं असलं. अजितदादा नुसत्या गोष्टी करतात. मागे सांगितलं टायर मध्ये घालून मारा, टायर मध्ये घाली. आता घाला ना टायर मध्ये. या लोकांना नुसतं बोलायचीच कडीन, बोलायचाच भात आहे का? आता घाला टायर मध्ये एकेकाला. आणि असा व्यवहार तुम्हाला न सांगता आजकाल एखादा मुलगा, अजितदादाचा मुलगा मला नाही वाटत चांगलाच असेल, तू जर वडिलांना न सांगता एवढा मोठा व्यवहार करत असेल
तर मला वाटतं मुलालाही सांभाळलं पाहिजे. आज एवढसा एखादा हा पेन घ्यायचा मुलाला, आता बापाला सांगतो, तो आईला सांगतो, आणि 1800 कोटीची जमीन जर घ्यायचं तर अजितदादाला माहिती नाही, तेही एवढ्या सगळ्या मिसयूज सगळ्या इंडस्ट्री विभागाचा, मुद्रांक शुल्क विभागाचा, महसूल विभागाचा, भूसंपादन विभागाचा मिसयूज करतो आणि अजितदादाला माहिती नाही, असं कसं होऊ शकतं? अजित पवार मुख्यमंत्र्यांना दुपारी भेटायला गेले. मला वाटतं की या सगळ्या बैठकीनंतर पुन्हा एकदा एक clean sheet हे पहा, हे तर आम्ही मानतो की हे देवेंद्र फडणवीस नुसते बोलतात भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या गोष्टी, परंतु भ्रष्टाचाराने पूर्ण बरबटलेलं सरकार या महाराष्ट्रात ह्याचे अनेक प्रकरण आहेत. आणखी आलेले आता परभणीचेच काही लोक येतात माझ्याकडे थोड्या वेळाने, मी त्याच्याविषयी नंतर जातो. परंतु अजितदादांना क्लीन चिट देणं हा मोठा पाप ठरेल. याच अजितदादावर देवेंद्र फडणवीसांनी आधीही आरोप लावलेले आहेत. जे आरोप एकनाथ खडसे होते तशाच प्रकारचे हे आरोप या पार पवारावर आहेत. तशाच पद्धतीनं कारवाई व्हावी. ओके सर, थँक्यू.